स्वतंत्रता संग्राम सेनानी, प्रखर राष्ट्रवादी नेता और समाज सुधारक लोकमान्य बाल गंगाधर तिलक की जयंती पर आज मुंबई सहित पूरे महाराष्ट्र में उन्हें श्रद्धापूर्व याद किया जा रहा है। विभिन्न सामाजिक, सांस्कृतिक और श्रद्धांजलि कार्यक्रमों के माध्यम से उनके राष्ट्र निर्माण में दिए गए अतुलनीय योगदान को नमन किया गया। मुंबई के बोरीवली में भी लोकमान्य तिलक की जयंती के अवसर पर कई कार्यक्रम आयोजित किए गए। इस दौरान जनप्रतिनिधियों, सामाजिक संगठनों और स्थानीय नागरिकों ने तिलक की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर उनके विचारों और आदर्शों को याद किया। इस अवसर पर बीजेपी के वरिष्ठ नेता गोपाल शेट्टी ने कहा कि लोकमान्य तिलक ने स्वतंत्रता आंदोलन को जन जन तक पहुंचाने में ऐतिहासिक भूमिका निभाई। गोपाल शेट्टी ने कहा कि बोरीवली का सौभाग्य है कि यहाँ अनेक महापुरुषों की प्रतिमाएं स्थापित हैं, जिनसे नई पीढ़ी को देशभक्ति, सेवा और राष्ट्र निर्माण की प्रेरणा मिलती है। उन्होंने कहा कि महापुरुषों के विचारों को आगे बढ़ाना ही उनके प्रति सच्ची श्रद्धांजलि है। उन्होंने ये भी बताया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर बोरीवली में रक्तदान शिविर, स्वास्थ्य जांच शिविर और अन्य सामाजिक सेवा से जुड़े कई कार्यक्रम आयोजित किए गए। इन आयोजनों का उद्देश्य समाज सेवा के साथ लोगों में स्वास्थ्य और जन कल्याण के प्रति जागरूकता बढ़ाना था। आज लोकमान्य टिळकजींची जयंती आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून बोरिवलीतल्या लोकमान्य टिळक चौकावर जयंतीचा कार्यक्रमाचा आयोजन भारतीय जनता पक्षातर्फे होत असतो आणि जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे आमचे कार्यकर्ते महेश राऊत, दीपक पाटणेकर आणि ज्यावेळी जे मंडळाचे अध्यक्ष होत असतात ते आयोजन करत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होतो। यावर्षी संजय उपाध्यायांच्या नेतृत्वात हा कार्यक्रमाचं आयोजन झालं। काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी या दोघांचाही जयंती आणि वाढदिवसानिमित्त काल रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। एकूणच बोरिवलीला 3 ठिकाणी 245 बॉटल रक्त संकलित ह्या वर्षी झालं। खूप चांगली संख्या आहे असं माझं मत आहे आणि लोकमान्य टिळकांनी जे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी प्राप्त करणारच अशा प्रकारचं आव्हान ब्रिटिश सरकारला दिलं आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिला, ज्याचा आपण सर्व भारतीयांना आज अभिमान आहे, गर्व आहे आणि ही परंपरा पिढींपासून तर दुसऱ्या पिढी या तिसऱ्या पिढीपर्यंत ट्रान्सफर वेळोवेळी होत राहावं म्हणून ह्या सर्व महापुरुषांचा जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांना आठवण करत असतो। आणि बोरिवलीचा भाग्य आपण म्हणूया उत्तर मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर शेवटचा पुतळा आपण अटल बिहारी वाजपेयींचा लावला। अनेक महापुरुषांचे पुतळे बोरिवलीत लावण्याचा सौभाग्य मला प्राप्त बोरिवलीकरांनी आणि भारतीय जनता पक्षाने दिलं। नक्कीच त्याबद्दल मी आपण त्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि नवीन पिढीला हेच मी आवाहन करीन का ह्या महापुरुषांनी ज्या प्रकारे झटून भारत देशाला एकत्रित केलं, स्वतःचा प्राणाची आहुती देऊन, तर त्याची आठवण ठेवून आपण लोकांनी आपण ज्या ठिकाणी काम करत असतो अशा ठिकाणी कोणावरही अन्याय झालं तर वेळोवेळी आवाज उठवून अशा लोकांना न्याय देण्याचं काम करत राहायला पाहिजे। सरकारचं काम करत असतो, खालच्या स्तरावरती सरकार येत नसतो, त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी काम करायचं असतो आणि मी माझं संपूर्ण जीवनभर ह्या विचाराचा अंगीकार करत काम करत राहिलो, लोकांनाही खूप मदतरूप होऊ शकलो आणि नक्कीच त्याच्यातून माझी लोकप्रियता वाढली। हीच परंपरा येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांनी कायम राखावं, ज्यामुळे समाजामध्ये नवीन कार्यकर्ते आपल्याला लाभणार आणि त्यांच्या माध्यमातून समाजाची आपण सेवा करू शकू।